माझगावमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते। या मार्गावरून दालमिया, कुंभी, वारणा, श्रीकृष्ण शुगर या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होते। त्याचबरोबर हा मार्ग रत्नागिरी, ज्योतिबा, पन्हाळा, गगनबावडा यांना जोडणारा जवळचा मार्ग आहे। वाढत्या वाहतुकीचा विचार करता माझगावमधील हा रस्ता अरुंद ठरत असल्यानं रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येतंय। यापैकी रस्त्याच्या उजव्या बाजूनं रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलंय। दरम्यान रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर अतिक्रमणधारकांकडून विरोध होऊ लागल्यानंतर ठेकेदारांनी काम बंद ठेवलं। याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीनं यामध्ये तोडगा काढावा असं सूचित केलं होतं। ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केल्यानं आता उजव्या बाजूच्या लोकांनी केवळ एकाच बाजूनं रुंदीकरण न करता रस्त्याच्या मध्यभागापासून मोजणी करत दोन्ही बाजूंनी समान पद्धतीनं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी केली आहे। माझगावच्या या मेन रोडवरती जवळजवळ 6 ते 7 कारखान्याचे ऊस वाहतूक चालू असते आणि रस्ता थोडासा अरुंद असल्यामुळं बऱ्याच अडचणी असतात। काही वेळेला अपघाताची पण शक्यता नाकारता येत नाही। तर शासनानं थोडंसं इकडं लक्ष केंद्रित करून आमच्या माझगावच्या लोकांची आणि इतर वाहनधारकांची सुद्धा सोय चांगल्या तऱ्हेने कराव्याची अपेक्षा मी करतो। विरोधामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम बंद असून बांधकाम विभागानं नियमानुसार कार्यवाही करत काम सुरू करावं अशी मागणी स्थानिकांमधून होतीये। यावेळी बापू चौगले, सदाशिव जाधव, विठ्ठल चौगले, आबासो चौगले, गणेश शिंदे, धनाजी चौगले, सुरेश चौगले, केतन विचारे, सागर जाधव, प्रवीण चौगले, सागर चौगले आदी उपस्थित होते।